खरं तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार करत आहे. कारण महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांकडे जर कामगार म्हणून राहिला असेल आणि त्याची सुरुवात जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असेल आणि त्याला पालकमंत्री संमत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार करत आहे. याआधी अदानीचे आपल्याला माहिती असेल की अदानींना मीटर दिलेत. त्याचप्रमाणे छोटंसं काम आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर ते सेतुसुविधेचं काम घेतो, तो लोकांच्या परिचय असतो, चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. अशी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर गेले अनेक वर्ष होते. परंतु हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बदलून महाराष्ट्रात सुद्धा असंच झालंय. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडनं आता इथले जे पहिले कर्मचारी होते ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील म्हणून हे सगळं आता गुजरात देण्याचं शासनाचं डाव आहे. आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर, कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या या ह्याच्याद्वारे केलेला आहे. या अनुषंगानं जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राणे म्हणाले की जरी कंपनी गुजराती असली तरी त्यात कामगार म्हणून जे स्थानिकच आहेत आणि मी पालकमंत्री म्हणून स्थानिकांवर नाही, आमचं तेच म्हणणं आहे की आपल्याला मालक म्हणून कामगार करण्यात त्यांना अभिमान असेल तर आपण त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांकडे जर कामगार म्हणून राहिला असेल आणि त्याची सुरुवात जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असेल आणि त्याला पालकमंत्री संमत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही की ज्या कंपनीचे मालक इथले स्थानिक लोक होते राहावे अशी पालकमंत्र्यांची इच्छा असेल किंवा त्यांची अशी सुरुवात असेल तर आपण ही गुजरात्यांना देश विकत चाललेत, गुजरात्यांना मराठी माणूस विकत चाललाय, ह्याला त्यांनी ह्याचा आम्ही निषेध करतो. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे कुणकेश्वर दर्शन घेतलं. महाराष्ट्रातले अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी कुणकेश्वर देव श्रीदेव कुणकेश्वराकडे प्रार्थना केली. सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जे आम्हाला अपयश आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दौरा करणार आहे आणि मला खात्री आहे की या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि शिवसैनिक जे उद्धवजींवर आहेत ते ठामपणे शिवसेनेवर राहतील. नाही, आता हा दौऱ्याची सुरुवात होईल त्यावेळी सिंधुदुर्गची तारीख सुरू ठरवण्यात येईल.